नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या 20 तारखेच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे ही वसुंधरा जी आहे तिची जीभ जरा जास्तच सुरू चालत असते. स्वतःच्या मुलीच्या बाबतीतल्या चुका तिला दिसत नसतात, मात्र दुसऱ्यांच्या मुलीच्या चारित्र्यावर त्याचबरोबर संस्कारांवर शिंतोड उडवण्याचं काम ती करत असते. आणि त्या वसुंधराची जीभच छाटलेली आहे, तिची बोलती बंद केलेली आहे. आणि ती म्हणजेच आपल्या धारदार काव्याने नक्की काय केलेलं आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खरं तर नंदिनीच्या बाबतीत आता काव्या एवढी पॉझिटिव्ह राहिलेली नसते, त्यामुळं नंदिनीला वाईट तर वाटत असतं, कारण आपली बहीण आपल्याशी असं वागत आहे, हे काय घडतंय हे मात्र तिला कळतच नसतं. परंतु आता मात्र खरंच नंदिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे ती म्हणजे काव्या. कारण काव्याने आईला सांगतानाही सांगितलेलं असतं की नंदिनी ताईचा आणि माझा त्या घरात फक्त आणि फक्त अपमान होतो. आम्हाला फक्त तिथे खावे लागतात, ते म्हणजे टोमणे. आम्हाला फक्त टोमणेच खावे लागत आहेत, हे सगळं तिनं सांगितलेलं असतं. आणि त्यावेळी आता काव्या ही ते आता इतके दिवस झालं काव्या फक्त नंदिनीबरोबर भांडायची, परंतु आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्या ही भांडणार नाही, तर काव्या ही तिथे अशी बोलणार आहे, अशी वसुंधराची वाट लावणार आहे ना की सगळेजण पाहतच राहणार आहेत. नक्की काय होणार आहे, काव्या काय बोलणार आहे. कारण नंदिनीला मर्जा म्हणून सांगणाऱ्या वसुंधराला काव्याने चांगलीच अद्दल घडवलेली आहे, चांगलीच जन्माची अद्दल घडवलेली आहे. ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता नंदिनी, काव्या सर्वजण ज्या आहेत त्या आता काव्याच्या आणि नंदिनीच्या माहेरी गेलेले असतात. तिथे जीवा आणि त्याचबरोबर पार्थही आलेले असतात. सगळेजण तिथे बसलेले असतात, पण काव्याच्या मनात खूप चलबिचल असते. काव्याच्या मनातलं दुःख मात्र कोणालाच नीटसं माहिती नसतं. काव्याला एवढा त्रास कशाचा होतोय, काव्याची एवढी चिडचिड का होते, याबद्दल काव्याबद्दल कोणालाच काहीच कळत नसतं. काव्या अशी का वागते हे फक्त कारण जीवाला आणि काव्याला माहिती असतं. कारण घरातलं कोणालाही त्या दोघांनी सांगितलेलं नाही की त्यांच्या बाबतीत काय झालेलं आहे. आणि हे फक्त माहिती आहे ते म्हणजे जीवा आणि काव्याला. म्हणून तर तिथे जेवायला बसल्यानंतर जीवाला जेव्हा नंदिनी कोळंबी वाढत असते, कारण तिच्या आईच्या हातची कोळंबी ही खूपच स्पेशल रेसिपी असते, म्हणून ती कोळंबी वाढत असते. परंतु तिथे मात्र घडतं वेगळंच. कारण तिथे स्पष्टपणे काव्या बोलते की नको वाढूस त्यांना. आता मात्र धक्का बसलेला असतो. काव्या असं अचानक का म्हणालेली आहे, म्हणजे काव्याला असं का वाटतंय की कोळंबी वाढू नको, हा प्रश्न पडलेला असतो. आणि मग तिथे लगेच जीवा बाजू घेतो आणि सांगू लागतो की कसं आहे, आम्ही लग्नाचा मेनू जेव्हा डिसाईड करत होतो ना, तेव्हा आम्ही तिला सांगितलेलं होतं. जीवा मात्र जराही कळू देत नसतो, कारण जीवाने एकदाच ठरवलेलं होतं की सगळ्यांना सांगायचं आहे. परंतु काव्याने मात्र जीवाचं ऐकलंच नव्हतं. आणि आता काव्याला त्याच गोष्टींचा त्रास होत असतो. काव्याच्या लक्षातही येत नसतं की आपण काय करून बसलेलो आहे, आपण केवढा गोंधळ घातला आहे, ही गोष्टच तिला कळत नसते. आणि त्याचबरोबर आता मात्र काव्याचा जीव कासावीस होत असतो. तिला तिची घालमेल होत असते, तिला कळत नसतं की काय करायचं. कारण काहीही झालं तरीही ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही आहे. आणि आता काहीही करून या सगळ्यातून मार्ग तर काढावा लागणार असतो. आणि त्यामुळं इकडे आता सगळेजण टेन्शनमध्ये असतात. काव्या मात्र जेव्हा आता तिथे रसगुल्ला वाढलेला असतो तोही जीवासाठी, आणि तिकडून शारदा म्हणत असते की मानिनी ताईंनी मला बोलत बोलत सांगितलं की तुम्हाला रसगुल्ला खूप आवडतो, तेव्हा जीवाला काव्याबरोबर रसगुल्ला खातानाचे क्षण आठवतात. तेव्हा त्याला मात्र प्रश्न पडलेला असतो. कारण काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट ही असते की त्याने काव्याचं नावसुद्धा रसगुल्ला ठेवलेलं असतं. काव्याने जीवाला बुंदीचा लाडू बोललेली असते, तर जीवाने काव्याला रसगुल्ला म्हणालेलं असतं. परंतु आता तो रसगुल्ला समोर आला की जीवा म्हणू लागतो की कसं आहे, माणसांच्या आवडीनिवडी बदलतात. आधी आवडायचा मला रसगुल्ला, आता रसगुल्ल्याला मी आवडत नाही आणि मला रसगुल्ला आवडत नाही, हे जीवा म्हणतो. आणि जीवाने चक्क रसगुल्ला खाणं बंद केलेलं असतं. पार्थ, नंदिनी, घरातले सगळेजण पाहत राहत असतात. यांच्या दोघांचं नक्की काय चाललं आहे, हे असं का होतं आहे. आणि जेव्हा जेव्हा
काव्या पारच्या बाबतीत काहीतरी घडतं तेव्हाच का उठून जाते, हा प्रश्न मात्र अजूनही कोणाला पडत नसतो. जीवा मात्र शांतपणे गोष्टी हँडल करत असतो, शांतपणे तो बोलत असतो. परंतु इकडे काव्या त्याचबरोबर नंदिनी यांचंही चालू असतं. काव्या मात्र नंदिनीशी भांडत असते, चिडचिड करत असते आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातो. पण तिचा जीव का असा वीस होतोय, कारण तिचा जीवा हा नंदिनीबरोबर बोलतोय, नंदिनीबरोबर आता लग्न केलेलं आहे. नंदिनीची तो साथ देत आहे. तिचा होणारा नवरा होता, त्याचा जीव की प्राण होता, तो जीवा आता तिचा राहिलेला नाही, म्हणून तर तिला त्रास होत असतो. परंतु इथे आपल्याला मात्र पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता इकडे काव्या तिथून रागानेच उठून जाते. काव्याला मात्र प्रश्न पडलेला असतो की काय आहे हे सगळं, कारण हे सगळं जे घडतंय ते खूपच विचित्र असं आहे. हे काव्याच्याही लक्षात आलेलं असतं, कारण आता त्याने सांगितलेलं असतं की आता मला रसगुल्ला आवडत नाही. मग मात्र काव्याचं डोकं सटकतं. रसगुल्ला का आवडत नाही, हा मोठा प्रश्न आता काव्याच्या समोर उभा राहिलेला असतो. काव्या मात्र विचारच करत असते की आता काय, म्हणजे याने माझा विचार पूर्णपणे सोडून दिलाय की काय, याची भीती मात्र आता काव्याला वाटायला लागलेली असते. काव्या मात्र पाहत असते, परंतु काव्या रागाने तिथून उठून जाते आणि मग काव्या उठून गेल्यानंतर मात्र सगळ्यांनाच तिथे धक्का बसतो. पार्थी म्हणतो की आम्हालाही जेवायचं नाही आहे, जीवाही म्हणतो नाही जेवायचं. म्हणजे एवढं जेवण बनवलेलं असतं, एवढी सगळी तयारी बिचारी शारदाने केलेली असते, पण ही मुलं जेवायलाच तयार नसतात. आल्यापासून काव्याने आधीच घरात धुडगूस घातलेला असतो आणि आता सुरू असतो तो वेगळाच राडा, कारण तिने आता जेवणाच्या ताटावरून उठून गेलेली असते. पार्थही तेच म्हणत असतो, कारण जे घडतंय ते मात्र खूप भयानक असतं, त्याचा विचारही कोणीही करू शकत नाही. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इथे सगळेजण पाहत आहेत, आरुषीच्याही लक्षात गोष्टी येत आहेत. काव्य अशी का वागते हा प्रश्न मात्र पडलेला असतो आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की काव्याच्या या वागण्यामुळे घरातल्या सगळ्यांना मात्र त्रास होत आहे, ही गोष्ट मात्र सगळ्यांच्याच लक्षात आलेली असते. आणि मग इथे काव्या उठून जाते आणि त्यावेळेसच जीवा तिथं असतो, नंदिनी असते. जीवा म्हणत असतो की हे जरा अतिच चाललेलं आहे, कारण त्याच्याही लक्षात आलेलं असतं आणि त्याचबरोबर सगळ्यांना प्रश्न पडत असतो की काय आता कसा मार्ग काढायचा. सगळे सांगत असतात की तिच्या बाबतीत थोडंसं अवघडल्यासारखं होतं आहे ना, असंही तिला लग्न करायचं नव्हतं आणि अचानक हे सगळं करावं लागलेलं आहे, हे मात्र बोललंच जात असतं. परंतु पार्थ म्हणत असतो की ठीक आहे. पार्थ मात्र खूपच समजून घेत असतो, सगळ्या गोष्टी शांतपणे समजून घेत असतो, शांतपणे सगळ्या गोष्टी बोलत असतो. पार्थने अगदी समजून घेऊन सगळ्यांशी आपलेपणाने वागून ह्या गोष्टी हँडल करायचं ठरवलेलं असतं आणि त्याचसोबतच पार्थ सगळ्यांशी छान असं बोलत असतो. तिकडे नंदिनी पण तेच करत असते, जीवाही तेच करत असतो. परंतु काव्यालाच मात्र खूप राग येत असतो, कारण काव्याने कधी इमॅजिनच केलेलं नव्हतं की नक्की काय होणार आहे. तिच्या बाबतीत असं काहीतरी संकट येईल याचा विचारही काव्याने कधी केलेला नव्हता आणि त्याच गोष्टीचा त्रास आत्ताही तिला होत असतो. तिचं मन ॲक्सेप्टच करायला तयार नाही की हे सगळं असं झालेलं आहे आणि आता आपल्याला या लग्नातूनच पुढं जायचं आहे. ही गोष्ट मात्र तिचं मन ऐकायलाच तयार नसतं. तिचं मन फक्त तिला एवढंच सांगत असतं की नाही, हे होऊ शकत नाही, कारण जीवा फक्त माझा आहे, जीवा फक्त माझा आहे आणि जीवा दुसऱ्या कोणाचा होऊ शकत नाही, असं तिला वाटत असतं आणि त्यामुळंच तिच्या बाबतीत ह्या सर्व गोष्टी घडत असतात. परंतु आता जेव्हा काव्याच्या रूममध्ये आई येते, तिची बॅग भरायला लागते, तिला सांगत असते की तुला जावं लागेल काव्या आणि तुझे सासरची मंडळी खाली वाट बघत आहेत. आत्ताही तू जेवत्या ताटावरून उठून आलेली आहे, हे पूर्णपणे तुझं चुकलेलं आहे, असं आई इकडे काव्याला सांगत असते. काव्या म्हणत असते की नाही, हजार कारणं आहेत, कोणतीही कारणं सांगता येतील, पण मी तिकडं जाणार नाही, असंही माझी परीक्षा आहे, त्यामुळं मला असं वाटतंय की मी इथे राहावं. तेव्हा आई म्हणत असते, अगं तू राहा ना, बिनधास्त राहा, पण तुझ्या सासूबाईंशी सगळ्यांशी बोलून ये आणि त्यानंतर तू राहा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मला सांग, काही झालं तरी आता हे तुझं घर नाही आहे, तुझं घर तिकडचं आहे आणि तुला माहिती आहे का, लग्नानंतर दोन्ही घरची माणसं खूपच चांगली मिळालेली आहेत. कारण तू विचार कर ना, कारण एवढं सगळं झालेलं आहे, पण त्यांनी सगळ्यांनी तुम्हाला
समजून घेतलेलं आहे असं आईचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा ती सांगत असते की तुला हे बाळा करावं लागेल, तेव्हा मात्र काव्याचा होणारा त्रास हा बघवत नसतो. काव्याला त्रास होत असतो. शेवटी आता हे सगळेजण जायला निघतात. काव्या रस्त्यातच ओरडते की आत्ताच्या आत्ता गाडी थांबवा, माझं काम आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे, आणि तिघांनाही खाली उतरवते. परंतु जीवा मात्र काव्याला समजवत असतो. जीवा काव्याला म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही हे सांगायचं नाही तिला. तो डोळ्यांनी नजरेने तिच्याशी बोलत असतो आणि तिला सांगत असतो. मग काव्या मात्र गाडीतून खाली उतरते. जीवा, पार्थ, नंदिनी या सगळ्यांची माफी मागू लागते. कारण तिला माहिती आहे जर तिने ह्या गोष्टी शांतपणे बोलली तरच यातनं मार्ग निघणार आहे. जर ती शांतपणे गोष्टी बोलली नाही तर यातून कोणताही मार्ग निघणार नाही. म्हणून काव्य आता सगळ्यांना माफी मागते आणि म्हणू लागते की खरंच मी आत्तापर्यंत खूप चुकीचं वागलेले आहे. तर 20 तारखेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्या त्याचबरोबर नंदिनी आता माहेरी जाऊन आलेले आहेत आणि नंदिनीच्या आईने प्रत्येकासाठी गिफ्ट पाठवलेलं आहे. कारण हे लग्न जे घडलं ते थोडंसं विचित्र पद्धतीनं घडलेलं असतं, त्यामुळं त्यांनाही त्या गोष्टी जाणवत असतात. मग शारदाने आता दिलेले गिफ्ट्स नंदिनी सगळ्यांना देत असते. पहिल्यांदा ती मानिनीला देते. मानिनी आनंदाने ते गिफ्ट स्वीकारते. त्यानंतर नंदिनी पुढे येते. ती म्हणजे आता ती येते आणि वसुहत्याला ते गिफ्ट देऊ लागते. वसुहत्याला राग आलेला असतो. वसुहत्या ते गिफ्ट घेते आणि फेकून देते. तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते की तुला लाज कशी वाटत नाही आहे गं, एवढं सगळं झालेलं आहे, पण काहीही झालं तरीही एखादी पुन्हा या दाराला आली नसती तोंड दाखवायला, पण तू मात्र खूपच पुढची निघालेली आहेस. तू शेवटी याच दारात आलेली आहेस तडफडायला, कारण इथे तुला माहीत नाही आहे की काय आहे आणि तुझ्यामुळं त्रास होत आहे हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र काव्या तिथं असते. काव्याला राग येतो. माझ्या ताईच्या बाबतीत हे सगळं बोललं जातं आहे, माझ्या ताईवरती नसते आरोप केले जात आहेत, हे सगळं काव्याला जाणवत असतं. म्हणून तर काव्या बोलत असते. काव्या म्हणत असते की बास, इनफ, आता खूप ऐकून घेतलेलं आहे. आणि मला सांगा, एवढाच तर प्रॉब्लेम होता ना, मग तुम्ही काय केलेलं आहे मला सांगा. तुमची मुलगी आहे ना, तुमच्या मुलीला सांगितलं असतं का तुम्ही जीव द्यायला? तुमच्या मुलीच्या बाबतीत जर असं झालं असतं तर तुम्ही तुमच्या मुलीला सांगितलं असतं का जीव द्यायला? या भाषेमध्ये आता काव्या बोलत असते आणि मग ती म्हणत असते की बास, खूप बोललीस तू. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की हे तर काहीच नाही, बास राहायचं, शांत राहायचं, एवढं लक्षात ठेवा. कारण आम्ही प्रत्येक वेळेस शांतपणे ऐकून घेतो, याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागाल, चुकीच्या पद्धतीनं बोलाल. वसुंधरा तिच्यावरती बोट चढून ओरडत असते. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की बास. वसुंधरापेक्षा मोठ्या आवाजात ओरडून तिला शांत करत काव्या मात्र आता तिला तिची लायकी दाखवत असते. काव्याचं हे रौद्र रूप, कारण नंदिनी ताईच्या बाबतीत कोणीतरी बोललेलं आहे, माझ्या नंदिनी ताईला त्रास झालेला आहे, ही गोष्ट मात्र काव्याला सहन होत नसते. आणि आज सगळ्यांच्या समोर ते दिसलेलं असतं. ते म्हणजेच नंदिनी आणि काव्या या दोघींचं एकमेकींवरती असलेलं प्रेम. फायनली नंदिनी आणि काव्या या दोघी एकत्र आल्या तर आता मात्र वाट लागणार आहे. ही गोष्ट लक्षात आलेली आहे, ते म्हणजे वसुंधरा, मंजू आणि रम्याच्या. त्यामुळं त्या दोघी ज्या मूर्खासारखं वागत असतात त्या गोष्टींना आता वसुहत्या आणि मंजिरी त्याचबरोबर रम्याच्या वागण्याला कसा आळा घातला जाणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.